हरिबाबा देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार अमोल खताळ जत्रेचाही घेतला आनंद। संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थान विकासासाठी यापूर्वीच 20 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे। तसेच सन 2025 मध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हरिबाबा देवस्थानास क वर्गाचा दर्जा मिळवून देण्यात आला आहे। भविष्यात या देवस्थानला ब वर्गाचा दर्जा देऊन या परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। वेल्हाळे येथील जागृत देवस्थान असलेल्या हरिबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी हरिबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद करताना ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, हरिबाबा यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष गोविंद जेडगुले, जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास जडगुले, किशोर भांड, राजेंद्र कांडेकर, रावसाहेब कांडेकर, सूरज गुळवे, उमेश जेडगुले, अरुण जेडगुले, शरद गोफणे, अमोल जेडगुले, सागर चव्हाण, विकास भोईटे, अभि गोफणे, समीर गुळवे, अक्षय शिरतार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व देवस्थानच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे। आपण देवाच्या दारी कधीच राजकारण करत नाही, परंतु काही जण विनाकारण देवाधर्माच्या विकास कामात राजकारण आणून खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही विरोधकांना देत आमदार खताळ म्हणाले की निधी देणारे आपण आहे, मात्र श्रेय घेणारे वेगळेच आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे। हे जनतेने ओळखणं गरजेचं आहे। तालुक्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी पर्यटन विभागाचा 2 कोटी रुपयांचा निधीही आपण दिला आहे। वेल्हाळे परिसरातील पाणी प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या भागाला पाणी कसे देता येईल यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे। मी पूर्वीही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ताच आहे। जनतेचे काम करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे यातच मला खरा आनंद मिळतो। येत्या काळात कोणतीही टीका टिप्पणी न करता तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही शेवटी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। वेल्हाळे येथील हरिबाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी हरिबाबांचे दर्शन घेतले। दर्शनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी यात्रा समितीचा सन्मान स्वीकारला। यानंतर आमदार खताळ हे थेट कार्यकर्त्यांसमवेत जत्रेतील संभाजी घारे यांच्या दुकानात गेले। तेथे खाली बसून अत्यंत साधेपणाने भेळ, रेवडी, गुढी शेवचा दहीवडा याचा आस्वाद घेत त्यांनी सर्वसामान्यांसारखं जत्रेचा आनंद घेतला। तसेच यात्रेतील चहाचा व आईस्क्रीमच्या दुकानावर भेट देत दुकानदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। एक आमदार थेट दुकानात येऊन आपुलकीने संवाद साधत असल्याचे पाहून दुकानदारही चांगलेच भारावून गेले। महासत्ता न्यूज संगमनेर। संगमनेर येथील श्री क्षेत्र हरिबाबा यात्रा उत्सवानिमित्त हरिबाबांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो आहे आणि विशेषतः मी येथील आपल्या कांडेकर परिवाराचे अभिनंदन करेल का ज्यांनी 20 गुंठे जागा या देवस्थानाच्या विकासाच्या दृष्टीने उपलब्ध करून दिली। हरिबाबांवर नितांत श्रद्धा आणि अतिशय जागृत देवस्थान आहे। माझं भाग्य चांगलं, नशीब चांगलं, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली संगमनेरचा, तर क वर्ग देवस्थानामध्ये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज आपल्या हरिबाबा देवस्थानला क वर्गामध्ये सुद्धा दर्जा मिळाला आहे। वेळोवेळी निधीसुद्धा याला उपलब्ध होतो आहे। 20 लाख रुपये निधीसुद्धा आपण या देवस्थानासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चितच देवस्थानाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल। या हरिबाबांच्या दर्शनासाठी आज फक्त आपल्या संगमनेर तालुक्यातूनच नाही तर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून सुद्धा एक मोठा भाविक वर्ग इथं येत असतो। त्यामुळं मी हरिबाबाचरणी प्रार्थना करेल की आमच्या सगळे संगमनेरातील तमाम मायबाप जनता असेल, सगळ्यांना सुख समृद्धी, धनधान्य, आरोग्य लाभावं अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करेल व या परिसराच्या विकासासाठी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो।